नमस्कार मित्रांनो, एक आनंदाची बातमी आणलेली आहे तुमच्यासाठी। मुलींसाठी अगदी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे। महाराष्ट्र राज्यातील मुलींना माध्यमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत महाराष्ट्र शासन हे आता मोफत शिक्षण देणार आहे। महाराष्ट्र शासन म्हणजेच महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिलं असं राज्य आहे जे मुलींना शिक्षण मोफत देणार आहे। या बाबतीतला जी.आर. शासनाने काढलेला आहे। त्या जी.आर. बद्दल सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, हा जी.आर. 8 जुलै 2024 रोजी निघालेला आहे। महाराष्ट्र शासनाने हा निर्णय पारित केलेला आहे। बघा, व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच SCBC, तसेच इतर मागासवर्ग म्हणजेच OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबतचा हा जी.आर. महाराष्ट्र शासनाने नुकताच काढलेला आहे। बघा मित्रांनो, सुरुवातीला प्रस्तावना पाहूया। उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास या विभागाच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबविण्यात जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग म्हणजेच OBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग SCBC या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये 8 लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभ आतापर्यंत देण्यात येत होता। पण आता व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत, ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या दिनांक 5/7/2024 रोजी झालेल्या बैठकीत विचारविनिमयाअंती पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। बघा, आता शासन निर्णय बघूया। राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित शासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे म्हणजेच खाजगी अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजेच CAP द्वारे व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुग्ध व्यवसाय विभाग आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांतर्गत सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभाऐवजी 100% लाभ देण्यात शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शासन मान्यता देण्यात येत आहे। बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि लाभदायक असा मुलींना निर्णय शासनाने घेतलेला आहे। तसेच यासाठी येणाऱ्या 906.05 कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देखील शासनाने दिलेली आहे। त्यानंतर बघा, नंबर 2चा मुद्दा आहे। वरीलप्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिनांक 6/4/2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या
अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात येत आहे। बघा या ठिकाणी मुलींना तर मोफत शिक्षण देण्यातच आलेलं आहे, पण या ठिकाणी अनाथ मुले जे आहेत त्यांना देखील याचा लाभ घेता येणार आहे। त्यानंतर मुद्दा क्रमांक 3 बघा, सर्व संबंधित प्रशासकीय विभागांकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागांच्या लेखाशीर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा। तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावेत, असे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। आता बघा, मराठा आरक्षणाअंतर्गत शासनाने काही सुधारणा करण्याचे देखील आदेश दिलेले आहेत। मुद्दा क्रमांक 4 बघा, मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार EWS प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एकसमान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक 7/10/2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे। बघा, खालीलप्रमाणे ज्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्या देखील या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत। त्या सुधारणा काय आहेत त्या तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या। त्यानंतर बघा, मुद्दा क्रमांक 5 पाहूया। उत्पन्न प्रमाणपत्राच्या बाबतीतील उपरोक्त तरतुदी संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे। त्यानंतर मुद्दा क्रमांक 6 बघा, संबंधित प्रशासकीय विभागांनी वरीलप्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी। या व्यतिरिक्त योजनेच्या अन्य अटी शर्ती व कार्यपद्धती कायम राहतील। त्यानंतर 7वा मुद्दा, सदर शासन निर्णय हा दिनांक 5/7/2024 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे किंवा करण्यात येत आहे। महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल यांचे आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यांच्या नावाने हा निर्णय पारित झालेला आहे। तर मित्रांनो बघा, असा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय आहे। मुलींच्या मोफत शिक्षणाचा हा निर्णय आहे। अत्यंत आनंदाची बातमी आहे मुलींसाठी आणि मुलींच्या पालकांसाठी। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।